नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलोय आदमापूर येथे बाळूमामांच्या इथं। एवढ्या थंडीच्या दिवसातही लाखो भाविकांचं पर्यटन स्थळ असणाऱ्या बाळूमामांच्या इथं आज पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या बाळूमामाच्या कालच्या पौर्णिमेच्या निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच पद्धतीने आज दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांनी महाराष्ट्र कर्नाटकासह मोठ्या प्रमाणात गर्दी दाखल झाली असून सर्व भाविकांची सोय करण्यात बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थांचं चांगलं योगदान लाभत आहे। धन्यवाद। आदमापूर येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध असणाऱ्या बाळूमामा देवालयात आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली। सकाळी 6 वाजल्यापासूनच आदमापूर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। परिणामी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटकातील भाविक बाळूमामा येथे दाखल झाले असून सर्व भाविकांची देवस्थान कमिटीच्या वतीने चांगली सोय करण्यात आली आहे। येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय करण्यात आली असून आदमापूर परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी सर्व भाविकांच्या राहण्या खाण्याची उत्तमरित्या सोय करण्यात आल्याची माहिती पर्यटकांच्याकडून मिळत आहे। पौर्णिमेच्या निमित्ताने 1 लाखपेक्षा जास्त भाविकांनी आदमापूर येथे भेट दिल्याची माहिती उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।